सांगलीमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पीएम का असू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडलंय। राऊत नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। पण जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो की कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा झुंजार नेता, अभ्यासू नेता, त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं आहे। आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील, का देणार नाहीत। एक उमदा चेहरा आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे, कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे, भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारी, एकत्र घेऊन जाणारी आहे। या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे। मला असं वाटतं की याच्यावर आजच्या संध्याकाळचा महाराष्ट्र की हास्य जत्राचा चांगला एपिसोड होऊ शकतो। त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काय बोलले, नाना पटोले काय बोलले, अजून परराज्यातले यांचे मित्र काय बोलतील। त्यामुळे पंतप्रधानपदी त्यांना एक उमेदवार नाही, प्रधानमंत्रीपदी एकमेकाच्या पायात पाय घालण्याची त्यांची स्पर्धा सुरू झाली आहे। प्रधानमंत्रीपदासाठी 10 तोंड 10 बाजूने बोलतायत।